साबुदाणा वडा तळल्यावर खूप तेल पितोय का? मग आज एक छोटीशी ट्रिक नक्की करून बघा. वडे मस्त कुरकुरीत होतील आणि तेलकटही होणार नाहीत. इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलाय. त्यामध्ये लाल चटणी, जिरेची पावडर, मीठ आणि थोडी कोथिंबीर घातली. तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर नक्की घाला. आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि एक कच्चा बटाटा किसून घातलाय. आणि हीच आहे आपली छोटीशी ट्रिक. कच्चा बटाटा घातल्यामुळे वडे जास्त तेल पित नाही आणि छान कुरकुरीत होतात. आता हे सगळं हाताने छान एकजीव करून घेऊया. मिश्रण तयार झालं की छोटी गोळा घ्यायचा आहे. तळ हातावर हलक्या हाताने वडा थापायचा. आपले वडे तयार आहेत. आता गरम तेलामध्ये एक एक करून वडे सोडूया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. वडे टाकल्यानंतर वरचे बबल्स कमी होईपर्यंत त्यांना अजिबात हलवायचं नाही. नाहीतर वडे फुटू शकतात. आता बघा, बबल्स कमी झाले आहेत. मग वडे अलगद उलटे करूया. एका बाजूने छान सोनेरी झालेत आणि दुसऱ्या बाजूने कुरकुरीत तळून घेऊया. आणि बघा, आपले मस्त गरमागरम कुरकुरीत साबुदाणा वडा तयार आहे. दही तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा. ही कच्च्या बटाट्याची ट्रिक तुम्हाला माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पेजला फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे.